पनवेलकरांचा सेटअप बघा यो. माहोल माहोल. तर नमस्कार मंडळी, चौकवरून आपली पालखी निघली आहे आता. तर मंडळी आजचा दिवस खूप खास आहे. आजची पूर्ण दिवसाची रनिंग आहे आपली. 41 किलोमीटर चालायचं आहे आपल्याला आज. आता चौक ते खोपोली आहे आता डायरेक्ट स्टॉप आमचा. एक नाश्त्याला थांबे आम्ही, नाश्त्याला ब्रेक घेऊ मध्ये, डायरेक्ट खोपोली घाट. आज घाट आहे म्हणजे आज चांगलीच वाट लागणार आहे. पालखी पण निघली आता. आज फायनली आम्ही 9:10 एकविरेमध्ये पोहोचू. आई माऊलीचा एकविरा माते की. आवाज पण बसलाय मंडळी माझा. मंडळी आता वाजल्या 7. खोपोली फक्त 7 किलोमीटर बाकी आहे. 7 ना 7 म्हणजे आता आम्ही 9-10 किलोमीटर पार पारले. आवाज पण थोडा बसले माझा. काल ना गाणी बोलून बोलून आवाज थोडा बसले. नाही दीड तासन आम्ही 9-10 किलोमीटरचा पल्ला पार केले. सकाळी जाम भारी पार केले आम्ही. म्हणजे दुपारी आम्हाला त्रास नाही होणार चालायला. पालखी पुढे आहे आपली. फक्त 6 किलोमीटर बाकी आहे आपल्याला नाश्त्याचा स्टेला. चला मग तिकडेच भेटू आपण नाश्त्यावर. म्हणजे नारळ फोडू मोर्या. आता आपण आईचे लाडके भक्त निरकन यांच्यासोबत काहीतरी बोलूया आपण. निलू भाऊ, आता आम्हाला तुमच्यासोबत बोलायचं आहे. मडगावचा गणपती इथून रस्ता आहे. तिथे एक नारळ फोडला आपण. दरवर्षी फोडतो, यावर्षी पण फोडला. तर काय विषय, काय बोलणार का तू? अरे बोल ना यार, काय यार, बोल ना तू, बोल, घाबरू नको. मी तुझ्या पाठीशी आहे, बोल. म्हणजे तू आता तुझ्याबद्दल सांग, असा भक्तीबद्दल, आईच्या भक्तीबद्दल. काय बोलत येत नाही मंडळी. हा गप बसलाय. मंडळी नाश्त्याच्या ठिकाणावर पोचलो आता आम्ही पालखी सोबत. योगानंद मंदिर आहे खोपोली. बाबा सेवेकरी हो बाई आमचं. आम्ही चालताव ना, यांचं पाय दुखतं. बजरंग बली की. गणपती बाप्पा लाल की. छत्रपती शिवाजी महाराज की. घाटातला हा सर्वात चांगला प्लेयर आहे ह्यो घाटात आहे पालखीसाठी. हा प्लेयर थोडा आता घायल आहे, नाहीतर घाटात एक नंबर पालखी चढवायचा हा. तर आता आपल्या सोबत घाटात वुमन पण आहे, असणार ना? असणार आहे. तो एका हाताने लावेल. तर म्हणजे आता खरा प्रवास चालू होणार आहे आपला, तो म्हणजे घाटात. आजचा विषय काय? चल दाखवतो मी लाईव्ह मोबाईल ये ना तुला लाईव्ह. चला मंडळी, आजचा आज आपल्या घाटात पोरं थोडी दमतील, त्याच्यामुळे आता आणि ज्यूस बनवले. कुठला ज्यूस बनवले ते बघूया आपण. 3 दिवस लगातार हा पालखीच्या मुलांसाठी आपण सेवा करतायत. पहिल्यापासून करत आलो असा. आज आपल्या आता काय आहे आपल्याला काय आहे, काय वर्ष झाले हो जे सर बसवायला काय हा ज्यूस आहे. ओ माय गॉड, कोकम सरबत. म्हणजे या उन्हात कोकम सरबत पियाची मजाच काहीतरी वेगळी आहे. दुसरा अजून काहीतरी आहे. भाऊ भावने दाखवतोय. कोणी बनवलंय हा काय? कलिंगड. हा वा 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 वा. कोकम सरबत, कलिंगड, 2 प्रकारचे ज्यूस आहेत आपल्याकडे अवेलेबल. काय बोलतो रोहितदा? काही ना, आम्ही आता दूध बनवले.
मंडळी कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल आपला दादा काय गाणी बोललं एकदम जे आजच्या दिवशी आम्ही टी शर्ट छापलेले आहेत आमचं ग्रुप आहे बघू शकता तुम्ही. तुम्हाला टी शर्ट कशी वाटली आमची ते पण तुम्ही मला सांगा कमेंट मध्ये. काय बोलतो भावनेश? या ना आपलं चला मंडळी पालखी निघले आता ऊन पण तसाच लागते मंडळी नाखवा बघा सर चमकते. एकविरा माते की आये आये बैराज वस्ताद की. आज सुरू होते आपला आता इथे पूजा केली जाईल पहिला. काम मंडळी आता एक कोकम सरबत पितोय मी कारण की खूप ताण लागले. तरी घाटाखाली नारळ फोडून आता आपला घाटाचा प्रवास चालू होईल थोड्याच पूजा वगैरे करून. देवी आईचा सोहला अग्नी मातेचा गाजतयो सोहला काल्यर कोली निघाला कारल्याला गावदेवी आईचा गाजतयो सोहला काल्यर कोलीवाला निघाला कारल्याला. बोलाय माऊलीचा माते की जय माते की जय. पदयात्री मित्र मंडळातर्फे सगळ्यांना पदयात्रेच्या हार्दिक शुभेच्छा. माते की जय. कापुरान आहे निलकंठ कापुरान ए फोटो मग शिकार पहिले कापुरान आहे या फोटो मग शिकारा बघ. अरे काप अंकल घे गाडी लाव मान घ्या तुमचा. चला नारळ फोडा आणि सर्व व्यवस्थित होऊ दे. उचलून टाका. चला मान दिलेला आहे तुमचा. अंग सोडा चला माऊली पुढे पालखी जायची आहे. एकविरा माते की आई माऊलीचा आये आई माऊलीचा. आई बघा तो म्हणला वाकडी वळणे आहे तिथे तुम्ही बघू शकताय बोर्डावर वाहन आली चालू. आता घाटाचा प्रवास चालू झालेला आहे आपला. आई माऊलीचा एकविरा माते की आये
आहे एलकोट एलकोट सदानंदाचा मंडळी बघू शकताय मगाशी किती जण होती पालखीजवळ. आता जसं जसं पुढे जाऊ तसं तसं कमी होतील पालखीजवळची मेंबर, कारण की घाट चालू झाले. पालखी घेऊन चढणं म्हणजे खाऊ गोष्ट नाही आणि आमची पालखी पण वजन आहे, त्याच्यामुळे जास्ती पोरं असली पाहिजे. 4-5 जणांना काम नाही होत. सोय बघा आमची कशी असते, फ्रुटी वगैरे सर्व काय, थंडा, कोकम सरबत, ज्यूस वगैरे सर्व काय भेटते. घाटामध्ये खूप सोय असते. मंडळी चढण बघा कशी आहे आणि तो वरचा रस्ता इथे असते, तुम्हाला तिकडे जायचं आहे आपल्याला. चांगलाच काम निघलाय. जोडी ऋतिक आणि परेश चढण नको आपली. बघा तुम्ही चढण पाहू शकता. मंडळी बघितलं असेल तुम्ही मगाशी, घाटात चांगलीच वाट लागते पालखी घेऊन. तुपाडा लागते, तुपाडा. तुम्हाला खंडाला घाट तर माहितीच असेल, जुना घाट कसं आहे. तरी खाली रस्ता दिसत असेल तुम्हाला, तेवढा रस्ता चढून आलो आम्ही. तिकडे आलो आता. शिंगरोबा देवाची इकडे पोचली आहे पालखी आपली. जय उंची. खालती आयलो 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 आयलो. चला मंडळी, सेवा बघा, सेवा बघा. कोकम सरबत, कोकम सरबत. अशी सेवा कुठल्याच पालखीत नसते, काल्हेरच्या पालखीतच अशी सेवा असते. 100% बाई. मंडळी घाट पार करून फायनली आम्ही चढलोय. दुपारच्या जेवणाच्या वस्तीवर आलोय आता आम्ही. जेवण पण बनवून घेतलं एक साईडला. स्वप्नील बघा, हा एक्सप्रेस आहे. आजचं जेवण हेच खोपसांची जेवण आहे. मंडळी आता खोपोली घाटावरून निघलोय आम्ही. आता फक्त 20 किलोमीटरचा रस्ता आहे. त्याच्यानंतर माहेर घरात जाऊ आम्ही दर्शन घ्यायला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट कारल्याला. फक्त 20 किलोमीटरची रनिंग बाकी आहे आपली. काहीतरी बोल. काय बोलतो दादा, काहीतरी बोल ना. फक्त 20 किलोमीटर. फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त मग आईच्या दरबारात. मंडळी प्रवास चालू झालेला आहे आपला.
त्या वरच्या टोकावर जायचं आपल्याला. आणि माझी पायाची पूर्ण वाट लागले, चालायला जमत नाही, बेकार कामायले. इकडं पुढे डेंजर काम व्हायले भाई. पहिल्यांदा ऐसा व्हायले माझ्यासोबत. चली इस हवेली की कहानी तो सुनी होगी तुमने. रोल्स रॉयल. ओ माय गॉड. इसमें किसी का तो मौत हुआ है ना, लग रहा है वैसे. मतलब कुछ भी हो सकता है इसमें, इस घर में कुछ भी हो सकता है. ओ माय गॉड. गया रस्ता कनशे. आम्हाला पहिल्यापासून गाण मस्ती करायची सवय आहे म्हणलेली. पहिल्यापासून आम्हाला सवय आहे काहीतरी. गान में रेमंड कीड़ा है हमारे, इसलिए हम लोग ऐसा कुछ भी कर सकते हैं. किसका हो सकता है ये देखो ये लॉकर है हमारा. नहीं बुद्ध बंगला किसका हो सकता है. ये मेरा ही है, मैं भी बेचा था. हाय खाली गाडीच ती कवरेज असेल रे ती गाडी. पहिला जाम सस्ते वाजे आता. पहिला सस्ती होती पण जुनी बघायची दिसत होती. हा त्यांचा बुथा. चला चला ओय पुरावो. अभी ठीक करके देता हूँ. अभी ठीक करके देता हूँ. जब से आए वही बोल रहा है, जब से आए वही बोल रहा है. अभी ठीक करके देता हूँ, अभी ठीक करके देता. चल चल देख देख क्या प्रॉब्लम है. मेरे को सही लग रहा है. ये क्लच पैड में ए चल डाउन दे दे ना तो. म्हणजे आता आम्ही पोहोचलोय लोणावल्यामध्ये. ते 15 किलोमीटर रनिंग करून आम्ही पोहोचलोय आता फायनली नाश्त्याच्या ठिकाणी, टोलनाक्याच्या बाजूलाच. आता इथून आम्ही थोडा आराम वगैरे करू, त्याच्यानंतर माहेर घरान नाचतच जाऊ आम्ही इकडून. लास्ट पॉज नॉनस्टॉप मजा जाम येणार आहे. आता तुम्ही कुठं जाऊ नका, बघत जरा लास्ट पॉज. आपल्या अर्धी मंडळी इथं बसली. पालखी जाम पासून आणली रे, बाहेरची बरोबर होती. आपल्याला माहेर घराला जायला. बंधूची भेट घ्यायला. माझा थोडा आवाज बसलाय, मला बोलायला जमत नाही. आता आमची पालखी झाली माहेर घरात, तर माहेर घरात जल्लोष होणार आहे. काय माझ्या
माझ्यावर बोल आता बाहेर आता माहेर घ्यायचं इंटरव्ह्यू दिले आईने आवाज नगर केले ना पालख्याने त्याला शब्दच नाही कसा बसले माझा त्याला बसले पाय पण सुटले सगळा होते पण तो तसं आता माहेर घरांचा जल्लोष बघा बघतो तुम्ही राडा होणार कोरोना हलकी पोरं काय ऐकत नाही अरे सोहला रंगलय आनंदाने सदुनमय माऊलीला सोहला रंगलय आनंदाने सदुनमय माऊलीला कलर कोलीवर निघला तुझे भेटीला कलर कोलीवर निघला तुझे भेटीला आई माऊलीचा जय माते की जय पालख्याच्या बाहेर घराजवळ आलेले आहे माहेरगड काही गर्दी नाही हल्लू काही गर्दी नाही हल्लू आई माऊलीचा एकविरा माते की जय
मंडळी कल्याण कोल्हाड्याची मानाची पालखी. पनवेलकरांचा सेटअप बघा यो. माहोल माहोल. मंडळी जत्रा दिवशी बघा घरदार वगैरे सर्व काही धंदा बिंदा सोडून इकडे येतात जत्रे दिवशी एकवीर यायचे. कारण करता धरतच तीच आहे आमची. मंडळी फायनली आम्ही पोचलो आईच्या दरबारी. तर मंडळी आजच्यासाठी एवढाच, कारण की माझी कंडिशन जाम बेकार होईल. आपण भेटू उद्या सकाळी लवकर दर्शनाला जायचं आहे. चला बाय, गुड नाईट.